नमस्कार मित्रांनो, तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा आपला ब्लॉग नंबर 5 आहे. तर आता जस्ट उठले मी, 9 वाजलेले आहेत. तर आता करूया आंघोळ आणि मग चहा पाणी करूया. 5 मिनिटांमध्ये लगेच आंघोळ करतो. मित्रांनो, माझे आंघोळ बिंघोळ झाले. आता पिऊया आपण चहा. हे बघा, आता चहा पिऊया. तर आता मी गरम करून घेतो. फुल गॅस करूया आपण. केलं फुल गॅस. आता चहा होतोय गरम, तर 5 मिनिट वेट करू. तर आज थोडी खाऊया शेव आणि चपाती. शेव आणि चपाती म्हणजे दोन्हीपैकी एक काहीतरी खाऊया. आज खाऊया पहिली चपाती, नंतर खाऊ वाटले खाईल, नंतर नाही. हे बघा मित्रांनो, आपण चहा आणि चपाती घेतलेली आहे. बघा, कपात ओतून घेतलेला चहा आणि घेतलेली चपाती. तर मी चहा पितो आणि चपाती खातो, मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, माझा चहा बी पिऊन झालेला आहे आणि बाहेरचा नजारा बी जरा एकदम गार हवा येत आहे. बघा, आज ऊनही पडलेलं आहे आणि हवा इथं एकदम भारी हवा आहे. या साईडला उभार ना, हवा एकदम भारी आहे. बघा, इथे झाड, हे बघा, हवा तर खूप भारी आहे. काल आपण आता जेवायला घेऊया. माझा भूक लागलेली आहे, तर बघूया भाजी कोणची आहे. दोडक्याची भाजी. चला घेऊया आता. एक मिनिट सेट करतो. सेट आता घेऊया भाजी. आता घेऊया चपात्या. 2 घेऊया. 2 चपात्या. थोडंसं मीठ टाकूया. मला मीठ टाकल्याशिवाय भाजी आवडत नाही कोणची म्हणजे. मित्रांनो, ताट वाढून झालेलं आहे माझं. चव जेवायला. मित्रांनो, ताट बीट वाढून झालेलं आहे. आता आपण करूया जेवण. मग मी जेवण केल्यानंतर तुम्हाला भेटतो. आता थोड्या वेळात तुम्ही थांबा. मित्रांनो, जेवण झोपी गेलो, तर व्हिडिओ काढायला विसरून गेलो. तर आता उठलेलं आहे आणि मम्मी पण आली आणि मी सर्व काम करून ठेवलेलं आहे. तर आता देऊया चहा तू मम्मी आणि मला. हे बघा, ते कप. आपण आज बनणार आहे डॉली चायवाला. हे बघा, पडू नये म्हणून झालं, नाही तर मग मम्मी आहे मग बोलणं. बघूया किती वाजता. मित्रांनो, चहा थोडा राहिलेला ठेवूया. आपलं झाकण ठेवूया, कारण की मासे काही जाऊ नये म्हणून. चला, हे मम्मीसाठी माझ्यासाठी मी तोरचा किती कॅमेरा सेट करतो. मम्मीसाठी माझ्यासाठी.
चहा नंतर ठेवलाय. चला आता मित्रांनो बघा मम्मी वाळू घालते कपड्याला. मग आजचा दिवस कसा गेला तुझा? हा चांगला गेला. आज काही नवीन घडलं नाही तुझ्या ह्याच्यात? काहीच नाही. तर मम्मीच्या ह्याच्यात डेली रुटीन म्हणजे रोज घडतं सगळं घडतं. काम केलं, जेवण झालं ना, थोडा आराम केला. आराम तर भेटत नाही एवढा पण. तर जेवण झालं की लगेच काम. आणि बिना लिफ्टची बिल्डिंग आहे ती. टोटल 14 माळे आहेत. मम्मीला बिना लिफ्टची 14 माळ्यावर चढायला लागतं. तर मम्मीचे पाय पण दुखत असतील आहे ना मम्मी? दुखते. आणि तिथं मम्मी एकटीच आहे कामाला. तर एक बाई आली ती म्हणजे कामाला. ती फक्त दोन का 3च दिवस ही झाली. तर म्हणजे काम केल्यानंतर बोलली नाही इतकं काम होतं. आणि आताच जस्ट मम्मी असं पडता वाचली. इथून घसरला पाय, असा पाय ठेवला आणि घसरला. पडणार ती मग वाचलेली. मम्मी याच्या आपण मम्मी कालचं काम करायला घेत आहे. गहू चाळण्याचं अर्धे चाळलेले मम्मीने, आता अर्धे करायचं. आपला चहा बी पिऊन झालेला आहे. आणि मम्मीने येता कंस आणलेले. तर आता आपण त्या कंस शिजू घालू. मीठ टाकून 1 नंबर लागतात कंस. तर मम्मीला जर कितीला आणले मम्मी कंस? 15 रुपयाला. 15 रुपयाला एक, म्हणजे 2 आणले मम्मीने 30 रुपयाला. तर आता बनवूया कंस. माझा हा फर्स्ट टाइमच आहे बनवण्याचं कंस. तर मम्मीला आपण विचारून बोलूया, आपल्याला बनवूया. तर पहिले सोलून घेऊया याला. मित्रांनो सुकली तर आणलेली आहे. आता सोली आपण कंस. पावसाळ्यात ना कंस खायला एकदम मजा येते. आणि बाहेर म्हणजे पावसाळ्यात एकदम विकतात, लिमिट जण कंस विकतात आणि तेही महाग. तर अशी मी हे भाजलेलं कणीस घेतलं. किती रुपयाला असेल विचार करा? 20-25 नाही 30 रुपयाला. त्यात काही नाही, फक्त मीठ आणि लिंबू लावून दिलं तर नाश्त्याला. त्यापेक्षा घरी येऊन खाल्लेलं बघा. एक 15 रुपयाचा, टोटल 30 रुपयाची 2 है ना. तर 30 रुपयाची 2 भेटतात तसेच म्हणल्यावर घरी फायदा आहे ना. बघा ही एकाच कंसाच्या कचऱ्यामध्ये आपल्या पाल्यामध्ये एवढंही निघलेलं आहे बघा. कचरा सुपली भरली पूर्ण. मी विचार करतो आता मित्रांनो की व्हिडिओ सोडून डायरेक्ट आपण आता कंसाचा गाड्यात टाकूया है ना. तर एक मी एवढं घेऊ पातीला, तोडून टाकतो कणस. मोठं घे मोठं दुसरं. ठीक आहे. मम्मीला विचारलेले आपण कोणतं पातेलं घेऊ, तर हे घेऊया. हो एक काय ह्याच्यात बघा मित्रांनो, कंसाचा पाला काढलेला आहे पूर्ण. त्याला मुळे मित्रांनो आपण सगळी तयारी केलेली आहे. कचरा बिचरा टाकून आला. त्यात मीठ टाकलेले 2 चमचे आणि टाकले कंस. हे बघा तर आपल्या शेफला बोलूया परफेक्ट केलं का नाही मम्मी. तर मम्मी गव्हाचे पोते ठेवत आहे वरती. खालचं सगळं मम्मीने केलेलं आहे टोटल. हे बघा कसे काय ठेवलेले आहेत. खालती का उडत नाही तर
शेफ आहे का बस ना. तर आपण बरोबर केलेलं आहे. तर याची उकळण्याची वाट बघूया. म्हणजे ही मम्मीने तळले गहू आणि आपण बघू पाहू. मम्मी आज नाही लसूण घेऊ ना. आज नाही सोलायचं बोलते मम्मीकडे पहिला स्टॉक असेल है ना. तर हे बघा कचरा पूर्ण मित्रांनो कणीस तर वाजायला ठेवले आहेत एकदम गरम गरम. खायला तर एकदम मजा येणार आहे. एक्साइटेड आहे मी पहिला कणीस खाण्यासाठी म्हणजे दुसरा. आणि हे बघा असं काय वातावरण झालेलं आहे. हवा एकदम गार गार येत आहे एकदम है ना. तर एकदम इतकी गार येते ना भाऊ असं वाटतं हिवाळा पडेल म्हणजे बर्फ पडते. मित्रांनो आता आपण आले घरासमोर. तर हे बघा 28 टोपीचा व्ह्यू रात्रीचा एकदम भारी वाटतं हे बघा है ना. हे बघा इतकं भारी वाटतं. तिथं जाईल आणि डायरेक्ट वाटते डायरेक्ट गादी टाकून झोपू जावं. इतकी भारी हवा पण लय भारी येते तिथं. तर आता इथं बसलेला कावळा आपल्याला भिन गेलेला आहे. बघा तिथं बसलेला आहे. तो बोलतोय मला खायला काहीतरी दे. मी बोललो माझ्याकडेच काय खाल्लेलं आहे मीच मम्मीचे घर आहे आणि तू मला मागतो काय दिलं त्याला. कणसं शिजत आहेत. तर त्यावरचं कापून लावूया आपल्या देवांना दिवा. तर बघूया आज पेटते का नाही देवांना. तर माझी काळजी आहे का नाही. पहिले सेट चालला सेट लावूया. बरं झालं वात लावूया आपण हे बघा. टाकलं पहिले ते तेल मग लावूया वात. वात लावूया आता. बघूया आज पेटते का नाही लवकर. रोज आपला बसता होते शेवट मित्रांनो वाट तर लावलेली आहे. लय वेळ लागला वाट लावायला आपल्याला. देव पण बोलते वाटते आज वाट नाही लावलेल्या वाट. आणि आता लावूया अगरबत्ती. चार लावूया आपण अगरबत्त्या. 3 4 अगरबत्त्या लावूया. आणि
एकच नंबर आता बघा. पावसाळ्याच्या सीझनमध्ये कणीस एक नंबर बेस्ट आहे. तर मित्रांनो आता मी खातो कणीस आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो आपले पप्पा पण आलेले आहेत आणि जेवण झालेलं आहे. तर आता मी एडिटिंग करतो. तर आजच्या दिवसाला एवढेच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.